सध्या भारतामध्ये असंघटित उद्योगातील कामगारांची जोरदार आंदोलनं सुरू आहे। दिल्ली परिसर सगळा पेटलेला आहे। दिल्ली परिसरातील कामगारांच्या मध्ये इतका असंतोष पसरलेला आहे, त्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते कुणाचंही ऐकायच्या मनस्थितीतून नाहीत। कारण काय, दिल्लीच्या परिसरामध्ये हे जे सगळे मालक लोक आहेत ते कामगारांच्याकडनं 25,000 26,000च्या पगारपत्रकावर सही घेतात आणि हातात ठेवतात 10,000 रुपये। त्याच्याशिवाय आणि ओव्हर टाइम करून घेणे, ओव्हर टाइमचा पगार नियमाप्रमाणे द्यायचा नाही। एखाद्यानं पुढाकार घेतला कामगाराला, त्याला कामावरनं काढून टाकायचं सूडबुद्धीने। या सगळ्या अन्यायाच्या विरोधामध्ये ते आंदोलन चालू आहे। इतकं आंदोलन चालू आहे जोरदारपणे, पोलीस लाठीमार करतायत, दडपशाही करतायत, कार्यकर्त्यांना अटक करतायत, तरी सुद्धा हे आंदोलन उत्तर प्रदेश सरकारला, दिल्ली सरकारला दडपून अद्याप टाकता आलेलं नाही। त्याने असं सांगितलं की प्रत्यक्षात आम्हाला 25,000 रुपये पगार द्या। आता ही जी त्या ठिकाणची स्थिती आहे तशीच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे, पण महाराष्ट्रातला कामगार असं आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये अजून दिसून येत नाही। दिल्ली जवळच राजस्थान आहे, ओरिसा आहे, इतर ठिकाणी आहे, इथे सुद्धा कामगार आता रस्त्यावर आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये किती अन्याय चालू आहे। बांधकाम कामगारांचंच उदाहरण घ्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र सरकारने रोज बांधकाम कामगारांना 8 तास काम करण्यासाठी दररोज 950 रुपये किमान वेतन द्या असा कायदा आहे। म्हणजे अकुशल कामगारांना 21,000, निमकुशल कामगारांना 22,000 आणि कुशल कामगारांना 23,000 इतका महिन्याला पगार द्यायचा आहे। महिलांना सुद्धा अगदी आज मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा 300-400 रुपयेवर महिलांना राबवून घेतलं जातं। आपल्याकडे तर त्याच्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये, इतर जिल्ह्यामध्ये फारच वाईट परिस्थिती आहे आणि कामगारांना तर दररोज 900 रुपये वेतन मिळतच नाही। पण कायदा आहे महाराष्ट्र सरकारचा, लाज वाटत नाही या सरकारला की त्यांचा कायदा मोडला जातो, राजरोसपणे मोडला जातो। ओव्हर टाइम केलं तर 1 तास काम केलं तर 2 तासाचा पगार दिला पाहिजे, 2 तास काम केलं तर 4 तासाचा पगार दिला पाहिजे, असा किमान वेतनाचा कायदा आहे। बिल्डर्सनी त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे, त्यांना हेल्मेट दिलं पाहिजे, त्यांना कमरपट्टा दिला पाहिजे, हँडग्लोव्ज दिले पाहिजेत, गमबूट दिले पाहिजेत। हे कुठेही नाही, फक्त काही मोठ्या शहरामध्ये जाळ्या लावल्या जातात, बाकीच्या जिल्ह्यांच्या मध्ये बिल्डर्स जाळ्या सुद्धा न लावता कामं करून घेतात। ही स्थिती आहे। कोण बोगस कोण खरा हे थोडं बाजूला ठेवा, पण जे काम करतायत त्यांना आज अत्यंत कमी पगार मिळतो, तर याविरुद्ध त्यांना कायद्यामध्ये तक्रार करण्याचा अधिकार आहे, किमान वेतन कायद्याखाली केस करण्याचा अधिकार आहे। आणि जर असं तुम्हाला कोणाला पगार मिळाला नसेल महाराष्ट्रात कुठेही, तुम्ही आमच्याशी संपर्क करा। सांगलीतून मी वाशिममध्ये केस केली होती आणि त्यांचा 4,000 रुपये प्रत्येक कामगाराचा, 10 कामगारांचा पगार थांबला होता। तो प्रत्येक कामगाराला 4 लाख रुपयाचा निकाल आम्ही मिळवून घेतला। 40 लाख अजून ती केस चालू आहे। मालक हायकोर्टमध्ये गेला, परत ती केस हायकोर्टातून खाली आली। तर हे जे सगळं सुरू आहे हे तुम्ही तक्रार करायला शिका, कळवा, आमच्याशी संपर्क करा। आता ह्या आधुनिक साधनांचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे। व्हॉट्सअप असेल, ईमेल असेल, याचा वापर करून आपण न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता या बांधकाम कामगारांच्या ज्या मयत बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या पत्नींना आम्ही आधार देण्याचा प्रयत्न केला। फाईल मी तयार करून त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन ऑनलाईन सबमिट करतो ज्या त्या जिल्ह्यातल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये। तर हे आहे, याला जोडून आता असा विषय आहे की
आमदार कमिट्याबद्दल बऱ्याच वेळेला मी युट्यूबवर बोललेलो आहे, पण आजचं मी तुम्हाला सांगतो. आज आम्ही अप्पर कामगार आयुक्त पुणे जे आहे त्यांना भेट घेऊन सांगलीमध्ये सांगितलं की या आमदार कमिट्या स्थापन होण्यापूर्वीचे अर्ज तपासण्याचा काडीचा अधिकार नाही. कसं काय तुम्ही समजणार? आज तुमची कमिटी तयार झालेली आहे आणि याच्या आधी मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये अर्ज प्रलंबित आहे आणि ते 20 लाखापेक्षा जास्त आहे. ते अर्ज कसं मंजूर करायचे हे शासनाचे नियम आहेत, मी माझं स्वतःचं सांगत नाही. 9/9/2014 रोजी शासनानं आदेश केलेला आहे की एका महिन्यामध्ये बांधकाम कामगारांच्या अर्जाचा निकाल पूर्ण करावा. आता दुसरा अर्थ काय होतो, म्हणजे जर त्यांनी एका महिन्यामध्ये अर्जाचा निकाल पूर्ण केला नाही तर तो आपोआपच अर्ज मंजूर होतो. असं याने 20 लाख अर्ज ठेवलेले आहेत. दुसरं एक त्यांनी बंधन घालून घेतलेलं आहे. 23 महाराष्ट्र सरकारने या बांधकाम कामगारांच्या 23 योजनांना लोकसेवा हक्क हमी कायदा लागू केलेला आहे. म्हणजे सरकारनं हमी दिलेली आहे बांधकाम कामगारांना. काय हमी दिलेली आहे? मृत्यू संबंधीचे सगळे अर्ज आम्ही एका महिन्यात निकाली काढू. नूतनीकरण आणि नवीन जे आहे ते 2 महिन्यामध्ये निकाली काढू आणि इतर सगळे अर्ज 3 महिन्यामध्ये निकाली काढले जातात. आता हे नूतनीकरण घ्या. नूतनीकरणाचा अर्ज आता टाकलाय आणि 12 महिने झाले तरी अनेक जणांचे अर्ज त्यांचे मंजूर झालेले नाहीत. म्हणजे दुसरं नूतनीकरण आलंय. अर्ज नोंदणीसाठी दाखल केलेला आहे, 8 महिने 9 महिने झाले, त्याचा पत्ता नाही. अशी अवस्था आहे. ज्या बांधकाम कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या पत्नीना अंतविधीची 10,000 रुपयाची रक्कम जी आहे ते वार्षिक श्राद्ध झालं तरी मिळत नाही. बांधकाम कामगारांच्या मुलींना 51,000 रुपये देण्याची तरतूद आहे विवाहासाठी. ते लग्न होऊन मुलं झाली, त्याच्या आजोबा झाला तो बांधकाम कामगार, तरी त्याचा अर्ज अजून मंजूर केला जात नाही. तर ही सगळी पद्धत जी आहे बनवा बनवीची ही सध्या सुरू आहे. आणि हे असल्यामुळे की आता आमचं ठाम म्हणणं आहे, म्हणजे या आमदारांच्या कमिट्यांना कायदेशीर काम करावं लागेल. हे आमदार आहेत महाराष्ट्रात, त्यांच्यावर कायदा पाळायचं बंधन नाही का? काही कायद्याचे वर आहेत. मग तुम्ही कायदा बघा ना, मी सांगतोय तो. हे 2 निर्णय आहेत, त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही. म्हणजे या कमिट्या तयार होण्यापूर्वीचे महाराष्ट्रातले जे सगळे अर्ज आहेत ते सगळे त्यांनी मंजूर केले पाहिजे आणि त्यांना पूर्वीचे अर्ज या कमिट्यांना मंजूर करता येणार नाही. तर हे त्यांनी सगळं गुंडाळून ठेवून या मंडळानं आता जे त्या सगळ्या वेबसाईटमध्ये जी दुरुस्ती केलेली आहे, आता गेली 4 महिने झालं हे सगळं बंद आहे. आज काय अवस्था आहे तुम्हाला माहित आहे का? कुठलाही अर्ज मंजूर होत नाही. त्यांचे आयडी काढून घेतलेले आहेत, नवीन आयडी दिलेले नाहीत. नवीन आयडी एक असणार आहे तो सरकारी कामगार अधिकाऱ्याकडे, एक असणार आहे तो कमिटीकडे. आणि हे काय करणार आहे तर ते लेबर ऑफिस मार्फत कोणताही मागचा जो महिना असेल एका महिन्याचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत त्यांनी, असं ते म्हणतात. म्हणजे एका महिन्यामध्ये जे अर्ज असतील सगळे ते सगळे त्याची ऑनलाईन प्रत्यक्षात प्रिंट काढून ती त्या मिटीसमोर ठेवली जाईल आणि त्यातलं जे काय मंजूर करायचं आहे, नामंजुरी करायचं त्या कमिटीने शेरा मारून द्यायचं. आता असा अर्ज तरीही मंजूर होणार नाही. म्हणजे अंतिम मंजूर करण्याचे अधिकार सुद्धा या आमदार कमिटीला दिलेले नाही त्यांनी. ते आणि मंडळाकडे शेंडी ठेवलेली आहे त्यांनी आणि ते तसं करून त्यांनी मंडळाला मुंबईला पाठवायचं आणि मग ते मंडळ त्यांचा अर्ज मंजूर होऊन प्रत्यक्ष कामगाराला मिळणार. आणि असं एक महिन्याचं. आणि आता ते पुण्याचे बाळासाहेब वाघ जे आहेत अप्पर कामगार आयुक्त, त्यांनी तर अनेक धक्कादायकच बातमी दिली. ते म्हटले की ह्या आमदारांच्या कमिटीची पहिली मीटिंग जी आहे ती स्वागत करणे, गुच्छ देणे घेणे, एकमेकाचं कौतुक करणे ह्यातच जाणार. आम्ही म्हटले काही पहिल्या मीटिंगला अर्ज ठेवणार नाही, म्हणजे जमवाजमव करणार तर त्यांची एक मीटिंग जाणार आहे.
आणि मग या मीटिंगमध्ये एकेका महिन्याचं त्यांना घेता येईल आणि असं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे सगळ्यात जुनं पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. तर आमची त्याला हरकत आहे. आम्ही आज हरकत नोंदवलेली आहे. नाही तुम्हाला कायदेशीर अधिकार, तुम्ही मागचे अर्ज तपासायचा तुम्हाला काही संबंध नाही. तुम्ही आत्ता आलाय ना, मग या महिन्यातले ज्या तारखेला तुमचं कमिटी अस्तित्वात येईल तिथून तुम्ही बघायचं. अर्थात आमचं म्हणणं हे सुद्धा आहे, हायकोर्टमध्ये आम्ही केस केलेली आहे की हे या कमिट्याच बेकायदेशीर आहेत. कारण जे अधिकार यापूर्वी कायद्यान्वये, हा जो कायदा बांधकाम कामगारांचा आहे, ते अधिकार सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. अर्ज मंजूर करण्याचे, अर्ज दाखल करून घेण्याचे, हे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले जे लोक आहेत त्यांना देता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाचे अनेक निकाल आहेत. त्यामुळे मुळातच कमिट्या रद्द करा, असं आम्ही कोल्हापूरच्या उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केलेली आहे. त्याची सुनावणी आता 28 तारखेला होणार आहे. त्यांनी म्हणणं त्याच्याबद्दल अजून दिलेलं नाही. औरंगाबादमध्ये सुद्धा अशीच केस सुरू आहे. तर हे आता कामगारांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा तुम्ही जगात काय चाललेलं आहे, उत्तर भारतात काय चाललेलं आहे. कामगार इतका संतापलेला आहे की हातात दगड धोंडे घेऊन तो उतरलाय. कारखाने फोडलेले आहेत, वाहनं फोडलेली आहेत, काहीही करायची त्यांची तयारी आहे, अशी स्थिती आहे. अशा अवस्थेला कामगार आलेला आहे. असं सहजासहजी कोणी येत नाही कामगार. स्वतःचं जीवन धोक्यात घालणं, कुटुंब धोक्यात घालणं, भवितव्याचा विचार न करता असं जे आंदोलन सुरू आहे ते तुम्ही बघा, फेसबुकवर बघा, आम्ही टाकलेल्या बातम्या बघा. याचा अर्थ काय, दंगा करायचं समर्थन करतोय असं आम्ही म्हणत नाही, पण किती उद्रेक आहे लोकांच्या मनामध्ये, किती तुम्ही फसवताय. 25,000 म्हणून सांगताय आणि देतायत 1,000 रुपये. बायकांचं शोषण केलं जातं. तिथं आता त्या मोलकरणी बायका सुद्धा संपावर उतरलेले, पगार कमी आहे म्हणून. ते म्हणतात खरोखर आम्हाला 25,000 रुपये द्या, ही त्यांची मागणी आहे. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा, साधी गोष्ट आहे, तुम्हाला काय दगड मारायची गरज नाही. तुम्ही ईमेल तर कराल का नाही, एवढी तर तुमच्यात हिंमत आहे का नाही. आज मी दुपारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, कामगार मंत्री, मंडळाचा सचिव या सगळ्यांना मेल केलेला आहे, निवेदन पाठवून दिलेलं आहे. ते सगळ्या ईमेल आयडीज आहेत, त्या आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेत. निवेदन ठेवलेलं आहे, ते तुम्ही द्या. तुमच्या भागातल्या आमदारांना द्या. आमदारांना सुद्धा यात काय आहे ते समजलं पाहिजे. त्या विषयात अजून ते उतरलेले नाहीत. आता मी जे सगळे हे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. तर त्यांना द्या, संबंधित असतील ते कलेक्टरना द्या. ही कायदा पाळला जात नाही. कामगारांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. आणि हे सगळं कशासाठी करतायत, कायदा मोडतायत, तर कामगारांना लाभ मिळू नये म्हणून. त्यांना फक्त तुम्हाला भांडी द्यायचं आहे एकदा आयुष्यात, नाही एकदा डबे द्यायचे आहेत, संपलं. आणि काहीतरी आणतील. मग तुम्ही स्कॉलरशिप मागू नका, इतर मागू नका, मृत्यू झाल्याचे लाभ मागू नका, ते काहीही करणार नाहीत. ते हे चालू आहे सध्या. ह्याची रचना त्यांनी सगळी केलेली आहे. आणि हे रचनेचा कसा कसा भाग आहे तो मी आता तुम्हाला सांगितलेला आहे. आणि हेच फक्त त्यांना द्यायचं आणि त्यातच पैसे संपवायचे. म्हणजे समजा की 11,000 रुपये एक भांड्याचा सेट कंत्राटदाराला रक्कम दिली जाते. बाजारामध्ये त्याची 3,000 रुपये किंमत आहे. असं त्यांनी 30 लाख लोकांना वाटप केलेलं आहे. म्हणजे 2,400 कोटी रुपये संपवले त्यांनी एका वस्तूसाठी. 3,400 रुपये हे नुसतं एकाचं रक्त काढलं की त्या कंपनीला दिले जातात. डब्याची ही स्थिती आहे. म्हणजे त्यांनी किती पैसे खर्च केलेत हे आता सांगायला तयार नाही. मिळेल माहिती. आता आमच्याकडे 2 महिन्यापर्यंतची आहे, पण 2 महिन्यानंतर आता परत ते माहिती अधिकाराखाली घेऊन त्यांच्याकडून कॅग रिपोर्टनी त्यांच्यावर शेरा मारलाय. गप्प बसलेत, काही बोलत नाही. गलथान कारभार आहे असं म्हटलेलं आहे. नागपूरच्या विधानसभेमध्ये जो रिपोर्ट ठेवलेला आहे त्याला त्याने काय उत्तर दिलं हे सुद्धा काही दिवसात समजेल. तर तुम्ही काय करा, हे निवेदन पाठवा. आपण हायकोर्टमध्ये सुद्धा लढतोय. त्यांचं सगळं कृत्य बेकायदेशीर आहे, कायदा गुंडाळून ठेवून केलेलं आहे.
आमच्या दुर्दैवाने, बांधकाम कामगारांच्या दुर्दैवाने हे समाजासमोर, जनतेसमोर, महाराष्ट्रातल्या जनतेसमोर हे आलेलं नाही. हे भयानक आहे सगळं आणि हे आणणं गरजेचं आहे. आणि हे आणण्यासाठी बांधकाम कामगारांनी किमान शक्य असे लोकशाही पद्धतीने संघटित व्हायला पाहिजे. लढण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही तरुण असल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य कायम लक्षात ठेवलेलं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आयुष्यामध्ये आम्ही ते करत आलेलो आहे. शिक्षणही घेतलं LLE पर्यंत, संघटनाही बांधल्या आणि सतत संघर्षच नुसता केला नाही तर वर्ग संघर्षामध्ये काम केलेलं आहे. आता दिल्लीत चालू आहे असं जे चालू आहे, असे कितीतरी लढे आम्ही कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये केलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. कायदेशीर मार्गांचा अवलंब करा. निदान ईमेल पाठवून द्या. काही शंका असेल तर आमच्याशी संपर्क करा. मी शंकर पुजारी. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हे जे यूट्यूब चॅनल आहे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी आहे. सबस्क्राईब करा, विनामूल्य आहे. लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढं बोलून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.